माचिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्राचे 3 जवान शहीद झाले। सांगलीचे रामचंद्र माने, वाईचे गणेश ढवळे आणि परभणीचे बालाजी अंबोरे हे महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद झाले। 29 वर्षीय गणेश ढवळे यांच्या मृत्यूच्या बातमी येताच आसरे आंबेदरवाडीतल्या त्यांच्या गावावर शोककळा पसरली। शहीद गणेश यांच्या मागे 5 महिन्यांचा मुलगा, पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे। गणेश यांच्या निधनाच्या बातमीनंतर साताऱ्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली। माचिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या 5 जवानांना संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिल्ली विमानतळावर मानवंदना दिली। माचिलच्या हिमस्खलनातील शहीद सुपुत्रांमध्ये सांगलीचे रामचंद्र माने, वाईचे गणेश ढवळे आणि परभणीचे बालाजी अंबोरे हे महाराष्ट्राचे 3 सुपुत्र शहीद झालेत आणि त्यानंतर या 3 जवानांचं पार्थिव आता नागपूरकडे रवाना करण्यात आलं। आतापर्यंत हिमस्खलनाच्या 2 घटनांमध्ये 19 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातले 6 जवान आहेत। अकोला जिल्ह्यातील 2 शहीद वीर जवानांचं पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानानं नागपूरच्या सोनेगाव इथल्या एअरफोर्स स्टेशनवर आणण्यात आलं। यावेळी सैन्य दलाचा गार्ड रेजिमेंटनं मानवंदना दिल्यानंतर वीर जवानांचं पार्थिव विशेष वाहनानं अकोल्यात आणण्यात आलं। शहीद जवान संजय खंडारे यांच्यावर मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावात सकाळी 10:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनामध्ये सांगली जिल्ह्यातील जवान रामचंद्र माने शहीद झाले। रामपूरवाडी इथे आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्यावर होणार आहेत। रामचंद्र उर्फ नंदकुमार माने यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलगे आणि 2 भाऊ असा परिवार आहे। ते 56 राष्ट्रीय रायफल्समध्ये नाईक या पदावर कार्यरत होते। 2001 साली ते सैन्यात भरती झाले होते। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आला असतानाच मुंबई काँग्रेसने 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यामध्ये विरोधी पक्षनेत्यासह 19 नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। यामध्ये 96 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी खासदार गुरुदास कामत यांच्यातील वाद उफाळून आला होता। या वादामुळे काँग्रेसमधून 7 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 5 लाखांहून वाढवून 10 लाख रुपयांपर्यंत केली आहे। 2011 मध्ये उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती, मात्र आता वाढत्या महागाईमुळे सर्वच गोष्टींचा खर्च वाढल्यानं मर्यादा वाढवण्यात आली आहे। त्यामुळे उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान 5 लाख रुपयांमध्ये सर्व गोष्टींचं नियोजन करणं कठीण जाऊ शकतं। या सर्व बाबी लक्षात घेऊन निवडणूक खर्चात वाढ करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती। शिवसेना मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी मनसेच्या युती संदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना मनसेत वाद सुरू आहे। मनसेने युतीचा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय, मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे फोन उचलत नसल्यामुळे संजय राऊत यांना फोन केल्याचा दावाही नांदगावकरांनी केला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुखांनी मांडलेली भूमिका चुकीची असल्याचं म्हटलंय। मनसेला मराठी माणसाबद्दल सहानुभूती असेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये असं शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांनी म्हटलं होतं, पण ही आमची अधिकृत भूमिका नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। यापुढे मी किंवा शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालयच भूमिका मांडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। बोरिवलीत मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे मुंबईत मनसेला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। चेतन कदम मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे सदस्य होते। कदमांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या गळाला आता मोठा मासा लागलाय। चेतन कदम यांचं बोरिवली भागात चांगलं वजन आहे, तसंच विकास कामं करणारा नगरसेवक अशीही त्यांची प्रतिमा आहे। त्यांचा जुना वॉर्ड महिलांसाठी राखीव झालाय, मात्र या वॉर्डामधून त्यांची पत्नी निवडणूक लढण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय। पक्षाने याबाबत तशा सूचनाही दिल्या आहेत। अमरावती, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपा विरोधात शिवसेना मैदानात आहे। अन्य मतदारसंघांमध्ये भाजप विरोधात इतर पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना मदत करणार आहे। नागपूर, कोकण, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातही शिवसेना भाजपच्या विरोधात काम करणार आहे। 3 फेब्रुवारीला या निवडणुकीचं मतदान आहे।
पुण्यात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता जवळजवळ मावळली आहे. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर आले आहेत आणि त्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पुण्यात राष्ट्रवादीनं काँग्रेसला 60 जागा देऊ केल्या होत्या. राष्ट्रवादी स्वतःच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पुणे जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर तो पवार मुक्त केल्याशिवाय शक्य नाही असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला. पुण्याच्या कामशेत इथे आयोजित मावळ तालुका भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार बाळा भेगडे यांनी पुणे जिल्हा भ्रष्टाचार मुक्तचा नारा दिला. नागपुरातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गणेशपेठ परिसरात चक्काजाम आंदोलन केलं. यापूर्वी मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात मूक मोर्चे काढण्यात आले होते. मात्र सरकारने दखल न घेतल्यानं आता चक्काजाम आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. अॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक अटी रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या यासह विविध मागण्यांसाठी नाशिकमध्येही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या. मुंबई आग्रा महामार्गावर 1-1.5 तास आंदोलन करून वाहतूक रोखून धरण्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आरक्षणाविषयीच्या याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. मराठा आरक्षण मुद्द्यावर एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारने मराठा आरक्षण देणं गरजेचं असून तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याचं 2,500 पानांचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात 7 डिसेंबर रोजी सादर केलं होतं. 3101 स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलताई आठवले यांचं सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातल्या तत्वज्ञान विद्यापीठात त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झालं. त्या 90 वर्षांच्या होत्या. निर्मलताईंचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी तत्वज्ञान विद्यापीठात ठेवण्यात आलं होतं. आज 1 फेब्रुवारीला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कीर्ती ऑइल मिलमधील 9 जणांच्या मृत्यूप्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कीर्ती ऑइल मिलचा मालक कीर्तिकुमार भुतळाला पोलिसांनी अटक केली. याशिवाय संचालक SV गायकवाड, टेक्निकल हेड मनोज क्षीरसागर आणि मॅनेजर एकनाथ केसरेलाही पोलिसांनी अटक केली आहे. यवतमाळवरून धामणगावकडे जात असलेल्या स्विफ्ट वाहनातून 55 किलो चांदीचे दागिने नाका तपासणी पथकानं हस्तगत केले आहेत. 20 लाखांहून अधिक किमतीच्या या चांदीच्या दागिन्यांचं कुठलंही विवरण गाडीतील व्यक्ती देऊ शकलेली नाही आणि त्यामुळेच गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. शीना बोरा हत्या प्रकरण ज्या पोलिसांनी उघडकीस आणलं त्यांना त्यांचं श्रेय मिळायलाच हवं अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे पोलीस महासंचालक राकेश मारिया यांनी दिली आहे. मारिया यांनी निवृत्तीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कारकिर्दीतल्या अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कुठेही आपलं नाव घेतलेले नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भविष्यात आपल्या कारकिर्दीवर पुस्तक लिहिणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसाठी कलाकार एकत्र आले आहेत. या संदर्भात पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शरद पोंक्षे, पुष्कर श्रोत्री, अमोल पालेकर, मोहन जोशी यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवावा यासाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तशी मागणीही करणारं निवेदन देखील पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आलं. एलबीटीच्या मुद्द्यावरून परभणी शहरात गाळेधारक व्यापारी राजकारणी विरुद्ध महापालिका एलबीटी विरोधात बेमुदत बंद पुकारण्यात आला आणि त्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढत आहे. भाईंदरमध्ये झालेल्या आई आणि मुलीच्या हत्येचा छडा अखेर लागलेला आहे. तिच्या प्रियकरानेच आई आणि मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विनायक एपूर या आरोपीला पोलिसांनी या हत्येप्रकरणी अटक केली आहे. 28 जानेवारीला दीपिका संघवी आणि 8 वर्षांची हेतल या दोघी जणी मायलेकींचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.
बांगलादेश विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची चेन्नईत घोषणा करण्यात आली। जवळपास 6 वर्षांनी अभिनव मुकुंदनं टीम इंडियात कमबॅक केलंय, तर पार्थिव पटेल ऐवजी वृद्धिमान साहाला टीममध्ये स्थान देण्यात आलंय। 9 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये टेस्ट रंगणार आहे। यासाठी 16 सदस्यीय टीम जाहीर करण्यात आली आहे। MSK प्रसाद, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी या सदस्यांनी या टीमची निवड केली आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी T20 बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे। भारतानं नागपूर T20 जिंकत सिरीजमध्ये 1-1 बरोबरी साधली होती। आता सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही टीम्सना हा मुकाबला जिंकणं आवश्यक आहे। जसप्रीत बुमराह नागपूर T20चा हिरो होता, त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे। आता कोहली आणि कंपनी T20 सिरीज जिंकण्यात यशस्वी ठरते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।